श्रीराम. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावी हे. देवा हाती रूप धरविनाकार, नेतू निराकार हो त्यासी. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावे हे. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पाऊले विटेवरी. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावी हे. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः. गुरुहरे चरण संताती, गुरुहरे चरण संताती. ज्ञानेशज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं विहुक्षेत्र निवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे,
ते नमस्कारुणी आता मंगल भवन अमंगल हारी द्रववसात शरत धीर बिहारी जय 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 हनुमान साई कृपा करा गुरुदेव की नाई बंधु गुरुपद पद परा सुरुचि सुभाग सरस अनुराग सिया राममय सब जग जानी टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाई करहु प्रणाम जोरी जुग पाई करहु प्रणाम जोरी जुग पाई राम सिया राम जय राम सिया राम जय राम सिया राम रामचंद्र भगवान की जय। हनुमान
हनुमान की जय। नम पार्वती पदे हर 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 महादेव। हेच भजन याच भक्ती सुखाकरिता, याच भगवन नामाच्या चिंतनातून मिळणारा जो आनंद आहे त्या आनंदाकरिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय मोक्ष पदाला देखील नाकारतायत. मोक्षपद तुच्छ केले या कारणास्तव. कारण का, ही भक्ती करण्याकरता, हे भजन करण्याकरता आम्हा जन्म घेणे युगायुगी तुकोबाराय सांगतात. भक्ती अलौकिक अशा स्वरूपाची आहे आणि म्हणून मोक्षाचा देखील आम्ही अस्वीकार करतो. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकोबारायांना विचारलं, महाराज असं काय आहे भक्ती सुखामध्ये, ज्या भक्ती सुखाकरिता तुम्ही जन्मासारखं दुःख भोगण्याकरता तयार आहात, मोक्षासारखं अतिउच्च टोकाचं पद तुम्ही नाकारताय. तुकोबाराय सांगतात, भक्तीचं सुख असं आहे ते कधी आटत नाही, कधी विटत नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस. आणि एकदा हा भक्तिरस मिळाला, ओरिजिनल भक्तिरस मिळाला की पुढत्यास सेवावी. हे एकदा मिळालेला ब्रह्मरस पुन्हा पुन्हा सेवन करावं असं वाटतो. तुकोबारायांना प्रश्न विचारला, म्हटले, महाराज ज्या भगवंताच्या नामचिंतनाचं तुम्ही सुख मिळवता, आम्ही तर असं ऐकलं त्या देवाला रूप नाही, त्याला रंग नाही, त्याला आकार नाही. निराकार स्थितीमध्ये असणारा भगवान, निर्गुण असणारा भगवान, अव्यक्त असणारा परमात्मा, त्याच्या नामरूपाचं चिंतन तुम्ही कसं करता. तुकोबाराय सांगतात, आमच्या संतांनी काय केलं, निर्गुण निराकार स्थितीमध्ये असणाऱ्या भगवान परमात्म्याला सगुण साकार बनवलं आपल्या भक्तीच्या जोरावरती. महाराज सांगतात, देवा हाती रूप धरविला आकार. आता आम्ही काय करणार, निदू निराकार होऊ त्यासी पुन्हा त्याला निराकार होऊ देणार नाही. तुकोबारायांना विचारलं, महाराज अशा भगवंताच्या भक्तीचं सुख मिळवता, चित्तावरती काय परिणाम होतो. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे चित्त निवांत राहिले. आमचं चित्त या भगवन नामाच्यामुळे निवांत राहतंय. निवांत चित्ताने काय करणार. तुकोबाराय महाराज सांगतात, ध्यायती पाऊले विटेवरी. विटेवरच्या परमात्म्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करणार, कारण तेच भगवत चिंतन. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस. पुढता पुढत्यास सेवावी हे विठ्ठला. संत महंत भगवंत या सर्वांच्या परस्पर्शाने पुनीत झालेल्या अत्यंत पवित्र पावन असणाऱ्या श्री गणेश मारुती मंदिर सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीचे सर्व कार्यकारी मंडळ, सर्व कमिटी, सप्ताह कार्यकारिणी, सप्ताहातील सल्लागार या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय वंदनीय पंचक्रोशीतील या परिसरातील सर्व गुरुबंधू मंडळी, आदरणीय वंदनीय महाराज मंडळींच्या परम उपस्थितीमध्ये सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शेंगोळे पाटील अर्थात मामा यांच्या प्रेरणेने या ट्रस्ट कमिटीचे आदरणीय अध्यक्ष आदिनाथजी नलवडे साहेब, करून या ठिकाणचे सर्व भाविक मंडळी, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य, आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण व्यासपीठ चालक आमचे जिजाबा महाराज इंगळे, हरिभक्तपरायण रामायणाचे कथाप्रवक्ते सुरेश महाराज जाधव आणि सर्व भक्त परिवार, ज्यांची गोड असणारी चाल आपण या ठिकाणी ऐकली. खरं म्हणजे ही चाल ऐकल्यानंतर भाग गेला
क्षीण गेला, अवघा झाला. आनंद आदरणीयांचे सुरडकर महाराज आणि आदरणीय कदम महाराज, मृदंग वादक आमचे सरोज महाराज शिंदे आणि ओमप्रकाश कांगणे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे ज्ञानतोपदार सिस्टीमवाले, आणखी या सप्ताहाचा प्रचार प्रसार व्हावा, अनेकांच्याकडून हे हरिकीर्तन ऐकण्यात यावं, या माध्यमातून ज्यांची सेवा चॅनलच्या माध्यमातून होती आहे त्यांनाही वंदन करतो. माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व श्रोते मंडळी, या ठिकाणचे सर्व या कार्याला सहकार्य करणारे आपण भक्त मंडळी, सुंदर असणारं हे पवित्र गणपती बाप्पाचं मारुतीरायांचं मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी, यानं त्यानं पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वजण सेवा करता आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवंदन करतो. विठ्ठल विठ्ठल छत्रपती संभाजीनगर मध्ये आता या क्षणाला शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये कमीत कमी 10 सप्ते चालू असतील संपूर्ण या शहरामध्ये. छत्रपती नगर मग ते तिकडून बजाजनगर आमचा नेवासा रोड झाला, इकडे जालना रोड, तिकडे फुलंब्री रोड, इकडे खुलताबाद रोड, सगळ्या रोडवरती किंवा ज्या ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त आहेत त्या त्या ठिकाणी हरिनाम कीर्तन शिवरात्र पर्व काळामध्ये चालू आहे. हरिभजनी हे जवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. भगवन नामचिंतन असं आहे की जीवनातल्या सगळ्या दुःखाची वजाबाकी होते आणि सर्व सुख प्राप्त होतं. विठ्ठला या निमित्तानं अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय भक्ती सुखाचं अलौकिक महिमान प्रगट करतात. हे भक्ती सुख मिळण्याकरता, हे भगवन नामाचं चिंतन करण्याकरता तुकोबाराय सांगतात, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेणार. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना म्हणतो. भजन करा विठ्ठला तसा वेळ कमीच राहिलाय, थोडा आवाज कमी करत आला. मी बरोबर 7:15 वाजता आमच्या थोरात महाराजांच्याकडे आलो, जेवण केलं आणि सांगितलं 8 वाजता कीर्तन साधारण सुरू करा. होता 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 8:25-30 कीर्तन सुरू झालंय. मी घाई का करत होतो त्याचं कारण सांगतो. तारीख घेताना मी नेवाशावरूनच तारीख घेतली की आपल्याला आता शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये कीर्तनं 4-5 कीर्तनं घेतले होते, पण बुलढाणा परिसरामध्ये मेहकरच्या आणि खामगावच्या मध्ये एक विही गाव म्हणून आहे, मोठं देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी श्रीरामाची कथा चालू आहे शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आणि 2 सत्रामध्ये आहे. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 अशा वेळेमध्ये कथा आहे. साधारण 4:45 पर्यंत मी कथा केली आणि श्रीरामाची कथा 4:45 वाजेपर्यंत करून गाडीमध्ये बसलो. 2 तरुण आमचे ड्रायव्हर तिकडूनच आणलेले आहेत मी, आमचे सागर भैया आणि एक अमोल भैया आहे, बुलढाण्याकडचे आहेत, मेहकरच्या पुढचे. ते 2 जण आलेले आहेत आणि समृद्धीने आलो. गडकरी साहेबांचे उपकार झाले आणि वेगानं पोहोचलो. 140 गाडी चालवली पठ्ठ्यानं, म्हणून साधारण 2-2.25 तासामध्ये इथपर्यंत पोहोचलो. पुन्हा कीर्तन झाल्यानंतर मला प्रवास करायचा आहे, पुन्हा तिकडे जायचं आहे. सकाळची दुपारची कथा करून पुन्हा संध्याकाळी 40 गावला कीर्तनाला जायचं आहे. आमचं असंच असतं, 20 गाव श्रीमंताला 40 गाव, त्याला इलाज नाही आहे. भगवंताची कृपा, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि मग फिरावं लागतं यानं त्यानं माध्यमातून भक्तांची किंवा अनेक वेगवेगळ्या साधू संतांचं काही वेगवेगळ्या पद्धतीने निमंत्रण असतं, जावं लागत असतं. थोडा होता होता वेळ जरी झाला असला, आता वाजले जवळजवळ 9:30, 8:30 ते 10:30 पर्यंत आपल्याला कीर्तन करावं लागणार आहे की 8 ते 10 करू.
कार्यकर्ते मंडळी. आणि चाल ऐकून तर माझा भाग गेला, शिन गेला बाबा. बोललो खूप आनंद वाटला. दोनही दिग्गज असणारे गायक आहे, दिग्गज असणारे वादक आहे आणि पाठीमागे सगळे असे आदरणीय वंदनीय महाराज मंडळी आहेत. त्यांचे नावं मागितलेत पण ते म्हटलं नाही बाबा, सगळं भजनी मंडळ. रामकृष्ण हरी. माता भगिनी, वडीलधारी मंडळी, श्रोते मंडळी, जवळ बसलेले, लांब बसलेले, त्याच्या पाठीमागे बसलेले, त्याच्या मागे बसलेले, काही तंबाखूला चुना लावणारे, सर्वांना वंदन करतो आणि कमी वेळेमध्ये भगवत चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा भक्ती सुखाचा आनंद आपल्याला मिळतोय. मला एकच विनंती करायची आहे, कोणाच्या पायामध्ये चप्पल असेल तर चप्पल काढून बसा. कारण हे भगवंताचं चिंतन आहे, हे कीर्तन आहे, हे काय तमाशा नाही, हे काय दुसरं काही नाही आहे. म्हणून विनंती आहे, पायामध्ये चप्पल कुणीही ठेवू नका, चपलेवर पाय सुद्धा ठेवू नका. आणि पुन्हा एक विनंती करतो, हे टाळ तुमच्या पाया करतो, लोटांगण घालतो, तुम्ही पाहिजे तर काही करतो, पण टाळ खाली ठेवू नका बाबा. कारण विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, हे आपले भक्ती सुखाची साधन आहे. मृदंग कीर्तनाला नसेल तर चालेल का? नाही चालणार. वीणा नसेल तर चालेल का? नाही चालणार. टाळ नसेल तर चालेल का? नाही चालणार. पेटी नसेल तर, पेटी नसली तरी चालेल, तसं काही नसतं. पण हे तीन महत्वाचे आहेत. लागोनी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेवो ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस प्रदान करणारे हे साधन आहे. प्रत्यक्ष देव म्हणजे टाळ आहे. बऱ्याच ठिकाणी दररोज कीर्तनाला जातो, पण ही बोंबाबोंब आहेच बाबा. कुठं गेलं तरी टाळ असे खाली ठेवले जातात आणि टाळकरी एवढे हुशार, लोक एवढे हुशार, त्या टाळावर पाय देऊन महाराजांचं दर्शन घेण्याकरता जातात. वारे पराक्रम, टाळाला पाय लागता कामा नये. आमचे मृदंगाचार्य ज्या वेळेला मृदंग वाजवायला सुरुवात करतात, पहिलं मस्तक त्या मृदंगावरती टेकवतात. विनेकरी बाबा, आम्ही सगळे विनेकरी ज्या वेळेला विना हातात घेतो त्यावेळेला पहिल्यांदा विण्याचा नमस्कार करायचा आहे. टाळ ज्या वेळेला आपण हातामध्ये घेतो त्या टाळाला नमस्कार करायचा आहे. अरे हे भक्ती सुख देणारे साधन आहेत. म्हणून पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो, टाळ खाली ठेवू नका. विठ्ठल टाळा करता काहीतरी विशिष्ट गादी, जसं मृदंगाचार्यांना गादी दिली ना बसायला, टाळाला काय अडचण? एखादी गादी अजून वाढवा. अडचण काय आपल्याला? कितकं गाद्याच गाद्या. जगद्गुरु तुकाराम महाराज भक्ती सुखाचं महिमान प्रकट करतात. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, पुन्हा पुन्हा जन्म घेणार. ही भक्ती म्हणजे पंचम पुरुषार्थ. आपल्या सनातन धर्म संस्कृतीमध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले. प्रत्येक जन्माला आलेल्या पुरुषानं, अर्थात पुरुष म्हणजे अंतर्भूत स्त्रिया देखील येतात, प्रत्येक मानव जातीनं 4ही पुरुषार्थ प्राप्त करून घेतले पाहिजे. आणि या 4ही पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. मोक्ष एव परम पुरुषार्थ. पण या मोक्षाच्याही पलीकडे एक भक्ती नावाचा पंचम पुरुषार्थ आहे. विठ्ठल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. आणि ही 4 पुरुषार्थ प्रत्येकाने प्राप्त करून घ्यावे. तुम्ही नोकरीला लागा, एखादा उद्योग व्यवसाय करा, पदवी मिळवा, शेती करा, काय उद्योग व्यवसाय करायचं ते करा, पण हे 4ही पुरुषार्थ प्रत्येकाला कर्म प्राप्त सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यानंतरचा भक्ती पुरुषार्थ संतांनी आग्रहाने सांगितला, तोही आपल्याला मिळवायचा आहे. मानवी जीवन प्राप्त झालं की हे पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावे. थोडंच अवलोकन करा भाऊ, थोडा आवाज कमी करेल.
थोडं तुमच्या माझ्या वैयक्तिक शरीराचं आणि संपूर्ण विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याचं सिंहावलोकन करा. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज 4 प्रकारच्या खाणी आहेत. अंड्यापासून जन्म ज्यांचा होतो त्याला परत बाबा अंडज म्हणतात. गामापासून ज्यांचा जन्म होतो त्याला स्वेदज म्हणतात. बीजापासून ज्यांचा जन्म होतो त्याला उद्भिज म्हणतात. अजून एक राहिलं जारज, जारापासून ज्यांचा जन्म होतो त्याला जारज म्हणतात. आपण मानव जात ही जारज युनिटली आहे. काही प्राणी आकाशामध्ये राहतात, जीवशास्त्र आपण पाहिलं. काही प्राणी आकाशामध्ये राहतात त्यांना आपण खेचर म्हणतो. काही प्राणी जमिनीवरती राहतात त्यांना आपण बोलत जा भूचर. प्राणी जमिनीवरती राहतात त्यांना आपण भूचर. भूचर म्हणतो. काही प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना आपण बोला जलचर म्हणतो. पण काही प्राणी असे आहेत पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवरती राहतात त्यांना आपण उभयचर. उभयचर म्हणतो. पाण्यातही राहतात जमिनीवरती राहतात. जसे काही माणसं कीर्तनाला येतात आणि तमाशाला जातात त्यांना उभयचर म्हणतात. श्रावण महिना आला की श्रावण महिना संपला, इलेक्शन आलं, माळ चालली खुटीला आणि हे चालले भटीला, यांना उभयचर म्हणावं. असे अनेक जीव जंतू परमात्म्यानं मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातले. पण थोडं निरीक्षण पाहिजे, सिंहावलोकन करा. लक्षात येईल आपल्या सगळे प्राणी ब्रह्मदेवानं आडवे बनवले. त्यांचं मॉडेल आडवं बनवलं. एकच मॉडेल त्या देवानं उभं बनवलं. कोणतं? माणूस नावाचा प्राणी उभा आहे, सगळे प्राणी आडवे आहे. कोणतं पहा. त्या डार्विनने सिद्धांत मांडला म्हणे माणूस पहिला माकड होता. वारे डार्विन. आणि माकडाचा काय झालं म्हणे माणसानं उत्क्रांती केली, मानवी उत्क्रांती. वारे पट्ट्या. आणि हेच शिकवलं बुरखासारखं आपल्याला. अरे आपला वेद काय सांगतोय, भागवत काय सांगतोय, रामायण काय सांगतोय, किती प्रगल्भ होतं आपण. भगवंतानं निर्माण केलेली सृष्टी आहे. मग डार्विन काकाचा सिद्धांत जर मांडला, आपण मान्य केला, माणूस पहिला काय होता माकड होता. माकडाचा काय झाला माणूस झाला. पटतं का वे? बरं जाऊ द्या. आता माकडं नाहीत का? मग त्या माकडाचे माणसं का होत नाहीत? का बरं 40 गावच्या घाटात ते माकडं बसतात? माकडांना विचारलं का रे माकडांनो, डार्विन काका सांगतात तुम्ही मागच्या काळामध्ये माकडाचे माणसं झाले, आता तुम्ही माणूस का होत नाही? त्या माकडांनी उत्तर दिलं, म्हणले आमच्या माकडापेक्षा माणसं फारच वाईट आहे. म्हणजे आम्ही तरी कमी उड्या मारतो, हे आमच्यापेक्षा जास्त उड्या मारतात. या पक्षातून त्या पक्षामध्ये, इथून तिकडे तिकडून तिकडे, या व्यवसायातून त्या व्यवसायामध्ये, या गावातून त्या गावामध्ये उड्या मारतात. आम्ही बरे. ब्रह्मदेवाला विचारलं, देवा सगळे प्राणी आडवे बनवलेत, माणूस नावाचा प्राणी उभा बनवला, काय कारण बरं? त्या ब्रह्मदेवाने उत्तर दिलं. ब्रह्मदेवाने सांगितलं दर पंचवार्षिकला निवडणूक येत असते आणि निवडणुकीमध्ये माणसाला उभं राहता आलं पाहिजे. म्हणून भगवंताने माणसाला कसं बनवलं? उभं बनवलं. हे उत्तर बरोबर आहे. अरे निवडणुका येत असतात जात असतात, सरकार येत असतात जात असतात, माणसं येत असतात जात असतात, धर्म टिकावा लागत असतो, पुरुषार्थ आपल्याला मिळवायचा असतो. सरकारें आएगी सरकारें जाएगी, देश टिकना चाहिए, धर्म टिकना चाहिए, धर्म टिकला पाहिजे. केवळ व्यावहारिक जीवन जगण्याकरता भगवंताने हा देह दिलेला नाहीये. 4ही पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता देवाने दिला. पहिला पुरुषार्थ आहे धर्म, आणि तो धर्म पाळायचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड
पहिलं चरण कोणी म्हणायचं, दुसरं कोणी म्हणायचं, तिसरं कोणी म्हणायचं, चौथं कोणी म्हणायचं, भैरवी कोणी म्हणायची, हे सगळं ठरवून घेतलं म्हणजे टेन्शन येत नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म म्हणजे काय? धर्मात धर्म नित्याहू धर्मेण विधृता प्रजा. ज्याच्या योगानं संपूर्ण जनजीवांचं नव्हे, ब्रह्मांडामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा अभ्युदय होईल, त्याचा उत्कर्ष होईल, असा जो आचार, असा जो विचार, त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे जात नव्हे, धर्म हा एक गुण आहे आणि तो गुण गुणींच्या आश्रयाने राहत असतो. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म हे धर्म नाही आहेत, या गुणानुसार पडलेल्या जाती आहेत. गुण कर्म विभागशः, गुणानुसार पडलेल्या त्या विभाग आहे. धर्म मानव जात इथून तुझे एक धर्म पाळतोय. तो धर्म जर कोणता असेल, ज्ञानोबराय तुकोबरायांना विचारा धर्म कोणता आहे? चांगला आचार, चांगला विचार, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, याला धर्म म्हणतात. धर्माने वाग, धर्मांचर सत्यम वद, हे शिकवलंय आपल्याला शास्त्राने. मधल्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर जवळजवळ आजपर्यंत आपल्याला बऱ्याच लोकांनी चुकीचं काहीतरी शिकवलंय. आपल्या धर्मापासून बाजूला करण्याकरता अनेकांनी प्रयत्न केला, इंग्रजांनी प्रयत्न केला, त्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, पण आमचा धर्म हा निस्त नाबूद होऊ शकला नाही. शास्त्र सांगतंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जब जब होई धर्म की हानी बाढ़ी अधम असुर अभिमान. धर्माला ग्लानी येते, धर्माची हानी होते, धर्म नष्ट होत नसतो, कारण धर्म तुमच्या माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आहे. विठ्ठल अरे आम्हा भारतीयांचा काय धर्म आहे? शायद किसी ने कहा था भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, अरे यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा, उसमें से आवाज निकलेगी भारत माता की जय, भारत माता की जय. अरे हा भारतीयांनी जोपासलेला धर्म रक्षण हा धर्म आहे. अनेकांनी अनेक पद्धतीने धर्माची व्याख्या मांडल्या. साने गुरुजी सांगतात खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगापासून प्रेम घ्यावं आणि जगाला प्रेम द्यावं. अनेक दिवस देवाज्ञा झाली की निघून जावं. मरावे परी कीर्ती रूपी वरावे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हा धर्म आहे. चला ज्ञानोबरायांना विचारू, ज्ञानोबराय तुमचा धर्म कोणता हो? आमच्या नेवाशाला एक तरुण आला. चौघजण भावंड आहेत. 16 वर्षाचा तरुण एका खांबाला टेकून बसला. मोठ्या भावानं सांगितलं दादा काहीतरी सांग. खांबाला टेकून बसलेल्या त्या तरुणानं संपूर्ण विश्वाला गवसणी घातली आणि त्या तरुणानं 16 वर्षाच्या तरुणानं धर्म शिकवला. त्या तरुणाचं नाव आहे दिव्ही कुलकर्णी. वयाच्या 16 वर्षे त्या तरुणानं खांबाला टेकून जगाला गवसणी घातली. काय नाव त्याचं?
देवी कुलकर्णी नाही अजून ध्यानामध्ये आलं. ज्ञानेश्वर विश्वमाऊली ज्ञानोबाराय एक महाराष्ट्राचा तरुण. ज्ञानोबाराय नेवासा क्षेत्रामध्ये येतात, करवीरेश्वरच्या मंदिरामध्ये बसतात, पैस कामाला टेकतात. निवृत्तीनाथ दादा समोर बसलेले आहेत आणि ज्ञानोबारायांना सांगतात, ज्ञानोबाराया ज्ञाना काहीतरी सांग बाबा. काय सांगू? भगवद्गीतेचं संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये सांग. माझा मराठाची बोल कौतुके सोपानकर का मुक्ता हे चारही भावंड निवासामध्ये आले. आम्ही जिथे राहतोय आणि या नेवासा क्षेत्रातून ज्ञानोबाराय धर्म शिकवतात. धर्म कोणता आहे? ज्ञानोबाराय सांगतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ए रामस्थिती सामान्य सकळ. मोठ्यांचं वागणं हा लहानांचा धर्म ठरत असतो. म्हणून मोठ्या माणसावरती जबाबदारी आहे की त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. माझ्याकडे बघा, मोठ्या माणसावरती जबाबदारी आहे की त्यानं चांगलं वागलं पाहिजे. मोठ्या माणसानं वाईट वागायचं नाही, मोठ्या माणसानं चांगलंच वागायचं, मोठ्या माणसानं वाईट वागायचं नाही. इकडे बघा ना माझ्याकडे, कीर्तन कायम ऐकायचं नसतं, कधी कधी पाहायचं असतं. मोठ्या माणसाने व्यसन करायचं नाही, मोठ्या माणसाने वाईट बोलायचं नाही, कारण मोठ्या माणसाला पाहून लहान माणसं आचरण करत असतात. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तद्देवे तरो जनः. मोठ्या माणसावरती जबाबदारी आहे. मोठ्या माणसानं धर्म पाळायचा आहे. अनेकांनी तो पाळला, आपणही पाळूया. विठ्ठल विठ्ठल. अर्थ म्हणजे पैसा. ज्याच्या जीवनामध्ये पैसा आहे, आज पैशाशिवाय काही होत नाही. पैसा महत्वाचा आहे. आता मी मेहकरवरून तिथं जवळजवळ तिथून 60-70 किलोमीटर पुढे, मेहकरवरून पुढे इथपर्यंत जवळजवळ 217 किलोमीटर काहीतरी आहे. पुन्हा 217 किलोमीटर मी पेट्रोल पंपावरती गाडी नेली. त्याला म्हणलं भाऊ डिझेल किती? म्हणलं आता लांब जायचंय, फुल कर टाकी. त्याने डिझेल टाकलं. म्हणलं बाबा पैसे? म्हटलं त्याला हरिपाठ म्हणून दाखवतो. चालेल का? भगवद्गीता अन्वयार्थ सहित सगळं सांगतो बाबा. मी वारकरी शिक्षण संस्थेत शिकलोय, चालेल का? ते म्हणून बाबा तुम्ही त्या तुमच्या कीर्तनाच्या जागेवरती जा, भगवद्गीता सांगा, नाही तर मग वेद सांगा, नाही तर मग कीर्तन सांगा. आणि इथं मात्र सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. सगळे पैशाचे भाव आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवान पुरुषाला किंमत आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोण विचारतो? महाराज त्या काळापासून तर आज तागतपर्यंत धन महत्वाचं ठरलंय. पण धन म्हणजेच पैसा म्हणजे सगळं नाही. त्याच्या पलीकडे देखील माणुसकी आहे, माणूसपणा आहे. तुकोबाराय सांगतात, धन मिळवा जोडून या धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन मिळवत असताना नियम पाळा. आपण नियम पाळत नाही अलीकडे. धन मिळवण्याकरता स्पर्धा लागली. हा त्याच्या पुढे येतो, त्याच्या पुढे येतो, त्याच्या पुढे येतो. प्रत्येक जण प्रत्येकाला काय करतोय? ओव्हरटेक करतोय. कशा करता? पैसा मिळवण्याकरता. विनोदानं एकदा बापूच्या कथेत ऐकलं होतं, मुरारी बापूंच्या. एकाने सांगितलं, त्या जपानमध्ये चोऱ्या वाढल्या. जपानी लोक बुद्धिमान म्हणून त्याने एक मशीन तयार केलं चोर पकडण्याचं. म्हणजे त्या मशीननं एका तासामध्ये 100 चोर पकडले. तेच मशीन फ्रान्समध्ये नेलं म्हणे, त्यानं 200 चोर पकडले. तेच मशीन इंग्लंडमध्ये नेलं, त्यानं 300 चोर पकडले. तेच मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. काय झालं असेल? अंदाजा पण लावायचा. तुम्हाला आश्चर्य वाटलं, तुम्ही सगळे हसलात, काही अडचण नाही. आमच्या राहुरी तालुक्यामध्ये थोरात बाबा ATM मशीनच चोरून नेलं. आता कसं चोरून नेलं असेल बरं? आता ATM म्हणजे लहान मशीन असतं का? त्याला JCB मग ती किती, पण मग तरी चोरून नेलं. आता येता येता आमच्या ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं, तो म्हटलं मी फास्ट गाडी चालवतो, आरोपी घेऊन चाललेलो होतो. म्हटलं कुठेतरी आरोपी
5 कोटी रुपयाची चोरी त्या चोरांनी केली होती. कोर्टामध्ये गेल्यानंतर पोलिसाला कमी मान आणि त्या चोरांना जास्त मान मिळाला आणि लगेच त्यांना जामिनावरती सोडून दिलं. त्या पोलिसांनी डोक्यावर हात मारला म्हणजे येण्या जाण्याचा आमचा खर्च सुद्धा निघाला नाही. किती मोठा भ्रष्टाचार. 5 कोटी रुपये त्यांनी सोनं नाणं अनेक ठिकाणी चोऱ्या केलेल्या होत्या, सुटले जामिनावरती. किती अवघड आहे. पैसा मिळवण्याकरता स्पर्धा लागली महाराज लोकांची. विठ्ठल पैसा जरूर मिळवा, पण मिळवत असताना नियम आहे, कारण तो अर्थ आहे. पैशाशिवाय काही होत नाही हे जरी खरं असलं तरी तो एक पुरुषार्थ आहे. मिळवत असताना नियम पाळा. संत मराठी बापू सांगत असतात, ऐका, लड़का जब लायक है तो क्यों कमाते हो, लड़का जब नालायक है तो क्यों कमाते हो. दुनियाच्या मध्ये अर्थ आहे बरं. लड़का जब लायक है क्यों कमाते हो, लड़का जब नालायक है तो क्यों कमाते हो. नाही कळलं. जाऊ द्या, विस्तार करण्याकरता माझ्याकडे वेळ नाहीये. म्हणून धन मिळवत असताना नेम पाळा. तुकोबाऱ्या सांगतात, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. अरे पाप कर्म करून जर धन मिळवलं तर ते पाप फेडणार कुठं. वाल्या कोळ्यानं नारदांच्या समोर कुऱ्हाड उगारली. नारदा जे आहे ते दे. नारद महर्षीने सांगितलं, बाबा हे विना आणि हे चिपळ्या घे, कर भजन. हे म्हणले असलं नको, काही सोनं नाणं द्या, पैसा अडका. नारद म्हटले, नाही बाबा, सोने रुपया मृत्तिके समान. नारदाने थेट त्याच्या नजरेमध्ये नजर दिली वाल्या कोळ्याच्या. आजपर्यंत असं कोणी केलं नव्हतं. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. वाल्या विचार करू लागला, अरे माझ्या नजरेला कोणी आजपर्यंत नजर गिरवली नाही. हा कोणीतरी वेगळा दिसतोय. साधूची नजर चोरावरती पडली, त्या दरोडे खोडावरती पडली. विचारलं, वाल्या, अरे कोणाकरता पाप करतो एवढं, कुठं भेटशील. त्या पापामध्ये तुझ्या घरचे वाटेकरी आहेत का. त्याने सांगितलं, विचारून येतो. नारदांना बांधून ठेवलं त्यानं, विश्वास नव्हता. झाडाला बांधलं नारदांना. घरी गेला, बायकोला विचारलं, का ग एवढं पाप करतो मी, एवढ्या लोकांना मारलंय, या पापामध्ये तू वाटेकरी आहेस का. तिने सांगितलं, काय संबंध, मी तुमची पत्नी आहे, तुमच्या पुण्यामध्ये वाटेकरी आहे, पण पापामध्ये वाटेकरी नाही. शिवरात्रीच्या कथेमध्ये ऐका. बापाला विचारलं, आईला विचारलं, मुलांना विचारलं, मी जे पाप करतोय, धन मी तुमच्या करता आणतोय, पापामध्ये वाटेकरी व्हाल का. कोणीही वाटेकरी होत नाही पापामध्ये. शेवटी रडू लागला वाल्या. धावत पळत आला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कोणी या पापामध्ये वाटेकरी होत नाही. महाराज वाचवा मला यातून. मग नारद महर्षीने सांगितलं, काळजी करू नको, भगवान नाम चिंतन कर, तुझा उद्धार होईल. उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम भगवान नाम चिंतन आपल्याला पापातून मुक्ती देत असते. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळवील पापे, जन्मांतरे जन्मांतराचं पाप जातं. तुम्ही आता वेगवेगळ्या गावातून खेड्यातून कोण कुठून आलंय. इथलं काही संभाजीनगरचं प्रॉपर कोणी नाहीये. इथं असतील कोणी एखाद दुसरा वतनदार या गावचा, सांगता येणार नाही. पण जवळजवळ तुम्ही आम्ही सगळेजण काळावधीत हे पाहुणे आहोत. कुठेतरी आपण जागा घेतली, फ्लॅट बांधला, बंगला बांधला, काय असेल त्या पद्धतीने कुठेतरी नोकरी करतोय, पैसा मिळवतोय, मुलं बाळ शिकवतोय. पण हे करत असताना जर योग्य असेल तर काही अडचण नाही. पण अयोग्य मार्गाने पैसा जर येत असेल तर तुम्हाला जीवनामध्ये कधी सुख मिळणार नाही. धन जरूर मिळवा, पण नियम पाळा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. म्हणून पुरुषार्थ आहे धन आहे. अर्थ नावाचा पहिला धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम. काम नावाचा पुरुषार्थ आहे. काम या शब्दाचा अर्थ इदं मेषात तिथीच्या काम शब्दिता अंतःकरणात निर्माण झालेली कामना.
मी सप्ताहाला पंगत देईल, एक संत पूजा घेईल, यानं त्यानं पद्धतीने या सप्ताहाला, या धर्माला, या पंथाला, या ग्रंथाला काहीतरी माझ्याकडून मदत झाली पाहिजे ही अंतःकरणातली कामना. मी आईवडिलांची सेवा करील, वृद्धांची सेवा करील, देशाची सेवा करील, पंथाची सेवा करील, ही कामना. धर्म अर्थ काम आणि या तीन पुरुषार्थाच्या आधारावरती एक चौथा पुरुषार्थ आहे, त्याचं नाव आहे मोक्ष. मोक्ष या शब्दांचा अर्थ असा आहे, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. विचारसागरामध्ये वर्णन आलंय. जीवनातलं सगळं दुःख जावं, जीवनामध्ये सगळं सुख प्राप्त व्हावं. असा कोण आहे या जगामध्ये त्याला सुख नको आहे आणि दुःख हवं आहे? प्रत्येक जण म्हणत असतो मला काय पाहिजे? सुख पाहिजे. लहान मुलगा जरी देवाजवळ गेला, देवाला सांगतो देव बाप्पा मला सुखाचं ठेव, देवा मला पास कर. देव म्हणतो गाढवा अभ्यास कर, मी पास करतो तुला. प्रत्येक जण सुखा करता प्रयत्न करतो, पण मला सांगा सुखा करता प्रयत्न करत असताना मार्ग जर चुकला तर आपल्याला सुख मिळणार नाही. आणि म्हणून सुख म्हणजेच मोक्ष, सुख म्हणजेच आनंद, सुख म्हणजे विश्रांती. दुःख जाणं आणि सुख प्राप्त होणं, यद गत्वा न वर्तन्ते तद्धाम परम मम. ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणे नाही असं जे परमपद आहे त्याला मोक्ष म्हणतात. तुकोबारायांनी विचारलं, तुकाराम महाराज असा सायुज्य मोक्ष तुम्हाला देऊ केला, तुमचं काय म्हणणं आहे? जे म्हणणं आहे ते तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये मोक्ष पद
तुम्हाला काय माहिती मला ही चाल आवडती म्हणून. क्या बात आहे. पुन्हा एकदा टाळी झाली पाहिजे. किती गोड आहे महाराज. मोक्षपद तुझ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी, वित ऐसे सुख केले या कारणे, वित ऐसे सुख भक्तिरस आणि हाच आनंद आहे महाराज. याच्याच करता मोक्षपद तुच्छ केले या कारणे. हा आनंद कायम निर्माण होत नाही मला, तो कधी कधी निर्माण होतो. मला असं वाटतं 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं. तर यांच्या करता टाळी वाजवा आणि एका माईकवाल्या करता पुढे तो माईकवाल्या. किती गोड आहे. हे सगळं जुळून आलं की मग रंग देवता. रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. रंग देवता यावी लागत असते, ती आणावी लागत असते. देवाला प्रार्थना करावी लागते. देवा ये वो ये रंगा ये वो ये, विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा ये वो ये, ये वो ये. परमात्मा येत असतं महाराज. देवाला सांगावं लागतं देवा रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, धोतिया धोए चारे, धोतिया धोए चारे, सारी उमरिया, रंग दे चुनरिया, रंग दे ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया. पण खरं सांगू, लोक दुसऱ्याच रंगामध्ये रंगतात पण हरिरंगामध्ये रंगत नाही. माझे तुकोबराय ज्ञानोबा या रंगामध्ये रंगले आणि मग तो आनंद मिळवला. विठाला विठाला या बोधावरती तुकोबराय पोहोचले. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. याच रंगा करता, याच भजना करता. तुका म्हणे गर्ववासी सुखे घालावी आम्हासी, कारण गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवा या भक्ती सुखामध्ये आनंद आहे रे. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद आहे. त्या आनंदापुढे काहीच, नित्यानंदापुढे आनंद तो पूर्ण. विषय सुख बाई बापुडे तीक्ष्ण, येथे नसरेची वैकुंठ शयन. या न्यायानं संपूर्ण विश्वामध्ये जेवढे जेवढे काही आनंद आहे, त्या सगळ्या आनंदापेक्षा श्रेष्ठ आनंद कोणता असेल तर हा ब्रह्मानंद आहे, हा भजनानंद आहे. विठाला भजनानंद मिळावा, हा भक्तीचा आनंद मिळावा. इथे 3 जण असतात. कोण कोण? इथे देव असतो, इथे संत असतात आणि इथे नामस्मरण असतात. जिथे प्रत्यक्ष देव आहे, जिथे प्रत्यक्ष संत आहे आणि जिथं अशा स्वरूपाचं नामस्मरण आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ओ वैकुंठ सोडोनी संतास जनी राहिला. भगवान तिथे असतो, तिथे असे देव जैसी समचरणाची शोभा, रंग भरे कीर्तनात पुढे प्रेमे हरिदास नाचत. हे भाऊ राहू दादा, तू कुठे गेला? दुसरा शिट्टी नको मारू तू. विठाला विठाला सांगतात हा मोक्ष तुम्हाला दुर्लभ आहे पण आम्हाला सुलभ आहे.
मोक्षामा घरी कामारी रे मोक्षामा घरी कामारी रे बशी होय सांगू अशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांची पूजा तुकोबाराय सांगतात ज्ञानोबाराय सांगतात हा मोक्ष आम्हाला नित्य प्राप्त आहे. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनु नाथा तो महाराज सांगतायत. देवाला विनंती करतात देवा देवा ऐके रे विनंती मज नको रे ही मूर्ती तयाई जागती काय हेची सुख गळे हेची कोणते जे आपल्याला इथे मिळत आहे भवानीनगर मध्ये हेची सुख गळे म्हणून या वैष्णवाचे घर प्रेम सुख इच्छा रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. तुकोबांना म्हणता आलं असतं या मुख्यमंत्र्याचे घरी या नगराध्यक्षाच्या घरी या सदस्याच्या घरी या आमदाराच्या घरी असं म्हटले का तुकोबार आहे नाही या वैष्णवाचे घरी. कारण वैष्णवाच्या घरी काय आहे इतर ठिकाणी काय काय असेल ते काय मला कीर्तनात सांगता यायचं नाही. तिथं काही असतं नाही कळलं तिथं काही असतं पण इथे वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा काळ सदा काळ वैष्णवाच्या घरी टाळ असतो वैष्णवाच्या घरी वीणा असतो वैष्णवाच्या घरी मृदंग असतो वैष्णवाच्या घरी ज्ञानेश्वरी असते वैष्णवाच्या घरी गाथा असतो वैष्णवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते वैष्णवाच्या घरी तुळशी वृंदावन असतं वैष्णवाच्या घरी बुक्का असतो वैष्णवाच्या घरी सकाळी काकडा असतो संध्याकाळी हरिपाठ असतो भगवद्गीता असते. म्हणून भगवान वैष्णवा घरी सर्व काळ संपत्ती असेल नसेल माहित नाही पण अंतःकरणाची समृद्धी खूप असते. धन द्रव्य सत्ता संपदा किती जरी असली तरी पुण्य संपत्ती कामाला येते असते आणि ती पुण्य संपत्ती त्या संतांच्या वैष्णवाच्या घरी असते. म्हणून या वैष्णवाचे घरी तुकाराम महाराज सांगतात देवा नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. पण अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. एक दिवस नामदेव महाराजांना देवाने सांगितलं नामदेवा
तुम्हाला वैकुंठाला पाठवतो. नामदेव महाराज म्हटलं देवा नको वैकुंठ मला. देवाचा आग्रह झाला चला वैकुंठाला चला वैकुंठाला. नामदेव महाराज मध्ये देवा थांब. लढीवाळ भक्त नामदेव महाराज देवा थांब. म्हटले काय देवा? म्हटलं काय खरं सांग. म्हटले काय तुझं वैकुंठ तुला आवडतं का? देव हसायला लागले. हसू नको देवा, खरं सांग तुला खोटं बोलायची सवय. खरं सांग तुझं वैकुंठ तुला आवडतं का? भगवान हसायला लागेल आणि सांगितलं नामदेव खरं सांग. बोलले खरंच सांग. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदय रवो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जिथे नारदामी उभा तिथे. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. वैष्णव सदन आवडतं मला वैकुंठ आवडत नाही. मग नामदेव महाराज सांगता देवा तुझं वैकुंठ तुला चालत नाही आम्हाला कशाला पाठवतोय वैकुंठाला? वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. वासुदेव पंढरी सर्व काळ वासुदेव पंढरी सर्व काळ. वैकुंठासी देवा वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. देवा नको ते आम्हाला वैकुंठ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडे तुला नाही आवडत आम्हाला कशाला पाठवतो? एकदा त्या विदर्भात कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं एकाच्या घरी झोपायला गेलो. आम्ही दोघं जण घरात झोपलो. 5 मिनिटानंतर मनुष्य उठला. घर मालक वट्यावर येऊन झोपला. मी पाहतो मालक नाही जवळ. वट्यावर पाहिलं तर मालक बाहेर झोपला वट्यावरती. उन्हाळ्याचे दिवस लाईट गेलेली. त्याला म्हटलं का हो घरात नाही झोपले बाहेर झोपलं काय कारण आहे? त्याने सांगितलं महाराज घरामध्ये भलती ढेकणं झाले. तू म्हटलं बाबा तुझ्या घरातले ढेकणं तुला चालत नाही मला मारतो का त्या ढेकणामध्ये तुझ्या? तुझं घर तुला लकलाव. मी वट्यावर येऊन झोपलो. देवाला सांगितलं देवा तुझं वैकुंठ तुला चालत नाही आम्हाला कशाला पाठवतो? नको ते आम्हाला वैकुंठ. भगवंताने विचारलं असो काय पाहिजे? आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे. भगवंताने विचारलं असं काय आहे त्याच्यामध्ये? तुकोबारा संता देवा तुझ्या नामाचा महिमा देवा तुझ्या नामचिंतनामध्ये काय आनंद आहे? तुला काय माहिती? तुला काय कळतंय? ते आम्हाला कळतंय देवा. तू सगळ्या बाबतीमध्ये सर्वज्ञ आहेस पण या नामचिंतनाच्या भक्ती सुखाबद्दल तुला काही कळत नाही. तू अल्पज्ञ आहेस. देवानं चॅलेंज तुकोबराय ज्ञानोबराय देवाला चॅलेंज करतात. देवा नाही कळत तुला याच्यातलंय. आम्हीच ते भक्ती सुख जाणू. मला सांगा साखर कशी आहे? लहान करून ए बाळा साखर कशी आहे? साखर डायबिटीस वाल्याला साखर कशी आहे? गोड आहे. बाळा गोड म्हणजे कशी रे? गोड म्हणजे कशी? हा काय चौदा बरोबर. त्याने दुसरं पॉइंट टाकलं भाऊ पुढे. अरे साखर पुढे चौदा राहते का? साखर गोड आहे. गोड म्हणजे कशी हो? तुम्ही म्हणाल महाराज आमच्या घरी चला मूठभर साखर देतो तोंडात टाका मग जशी लागेल तशी त्याला काय म्हणतात? गोड.
भगवत स्वरूप असं आहे, ते कसं आहे ते कळत नाही, ते स्वतःला सांगता येत नाही. बोलो ना बोलू देईना. ब्रह्मसुख असं आहे, भगवत सुख असं आहे. जळन खाती जळा, वृक्ष आपुल्या फळा, भोगता तो निराळा, जेणे गोडी निवडली. झाडाला विचारलं का रे आंब्या, तुझ्या आंब्याची चव काय आहे? तो आंबा सांगेल, तुम्ही खा आणि मला सांगा. प्रवास करत असताना माझं घड्याळ बंद पडलं. शेजाऱ्याला विचारलं का हो किती वाजले? तो म्हणला बाबा तुम्ही पाहून मला सांगा. म्हटलं काय रे बाबा? म्हणजे मला कुठं कळतंय घड्याळ, तुम्ही पाहून मला सांगा. म्हटलं मग तुला कळत नाही ठेवलं कशाला? म्हणलं शायनिंग. म्हणजे वा रे शायनिंग. भगवत सुख अलौकिक आहे. तुकोबरा सांगतात या करता मोक्षपद तुच्छ केले या कारणे. काय करायचे? आम्हा जन्म घेणे युगायुगी. भगवंताच्या ठिकाणी अर्थात ऐक्य पावल्यानंतर भक्ती प्रेमाचं सुख मिळवता येत नाही. एकदा तिथं गेलं पुन्हा जन्म नाही. पण तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. यद्गत्वा न निवर्तनते. ज्ञानोबाराय गोड उदाहरण देतात. भजन करा विठाला. ज्ञानोबाराय सांगतात काय झालं, एका माणसानं मिठाची हत्तीन बनवली. कशाची? मिठाची. मीठ माहिती ना? आणि मग हत्तीन बनवली. काहीतरी पोळ्यासारखा सण आला. मित्राने सांगितलं काय रे, सगळे लोक आपापल्या प्राण्याला आंघोळ घालून आणतात, तू तुझ्या हत्तीनेला आंघोळ घालून आण. सल्ला पटला. वरचा माझा रिकामा होता. हत्तीन घेतली, ब्रश घेतला, साबण घेतली आणि समुद्रावरती गेला. गळ्या एवढ्या पाण्यापर्यंत हत्तीन घेऊन गेला आणि हत्तीनीला चांगली आंघोळ घातली शॅम्पू लावून. आणि हत्तीन पुन्हा संभाजीनगर मध्ये घेऊन आला. बरोबर आहे? समुद्रामध्ये मिठाची हत्तीन नेली, परत येईल ती का नाही येणार? समुद्र हत्तीन खातो. हत्तीन समुद्र खात नाही, पण ही हत्तीन नक्की खातो. लवण मिळविता जळे. एकदा मीठ पाण्यामध्ये गेलं पुन्हा त्याला मीठपणा शिल्लक राहत नाही. ऊसाची साखर बनली, पुन्हा त्या साखरेचा ऊस होईल का? तसा हा जीव एकदा शिवस्वरूप बनला की पुन्हा त्याला जीवत्व दशा नाही. विठ्ठला यानं तिथे गेल्यानंतर पुन्हा भजन नाही. म्हणून आमचे संत सांगता देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐश करी. या भक्ती सुखाचा आनंद मिळवण्याकरता देवाला देवपणा, भक्ताला भक्तपणा आणि यातून निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंद अलौकिक आहे. त्याला म्हणतात भक्ती सुख. विठ्ठला विठ्ठला. भक्ती सुखा करता मोक्षपद तुच्छ केले या कारणे. थोडं रामचरित मानस मध्ये वेळ आपल्याला कमी आहे. राजा दशरथाचं निर्वाण झालं. राम राम कही राम कही राम कही श्रीराम. तनु त्यागी विरह राऊ राऊ गई सुरधाम. अंतकाळाच्या वेळेला राजा दशरथ 6 वेळेला राम राम म्हटले. सगळी अयोध्या नगरी रडू लागली. शोक विकल सब रो रही रानी. परे भूमि तल व्याकुल भारी. शोक विकल सब रो रही रानी. अयोध्या दुःख सागरामध्ये बुडाली. महाराज महाराज महाराज. राजा दशरथ निर्वाणाला प्राप्त झाले. राम राम म्हणतात. भरतजी शत्रुघ्नजी आलेले आहेत. अंत्यविधी केला. रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीता माता चित्रकूटमध्ये वास करतात. भरतजी आलेले आहे. अंत्यविधी केला. सगळ्या सभासदांनी मंत्रीगणाने सांगितलं भरतजी आसन रिकाम आहे, आसनावरती बसा. भरतजीनं हात जोडले. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. सांगितलं मी या पदाचा अधिकारी नाही, मी पादुकांचा अधिकारी आहे. मला पद नको आहे, मला रामाच्या पादुका हव्या आहे. मी सत्ता मिळवण्याकरता नाहीये, मला सत हवं आहे. सत म्हणजे राम आहे.
मी जातो चित्रकूटमध्ये, माझ्या रामाला माझ्या भावाला घेऊन येतो, आसनावरती त्याला बसवतो आणि हा भरत 14 वर्षपर्यंत वनाला जातो. सगळ्यांनी भरताचा जय जयकार केला. आज संत भरताबरोबर सगळी अयोध्येची प्रजा निघाली आहे. डोळ्यामध्ये अश्रुधारा आहे, मुखामध्ये परमात्म्याचं भजन आहे, अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे. सगळी अयोध्या, चतुरंगी सेना, 3 हेराण्या, कुलगुरू वशिष्ठ सगळेजण भरताच्या दिंडीमध्ये सहभागी झाले. संपूर्ण विश्वामध्ये पहिली दिंडी जर कुणी काढली असेल, अयोध्या ती चित्रकूट पायी दिंडी सोहळा माझ्या संत भरताने काढला. आणि त्या भरताच्या दिंडीमध्ये सगळेजण सहभागी झाले, भजन करू लागले. आपणही चला दिंडीमध्ये. हरे राम हरे राम हरे हरे एवढ्या लांबून आलो, थेट बुलढाण्याच्या तिकडून, मग तुमची टाळी तर वाजली पाहिजे. घ्या चॅनल मध्ये घ्या, सगळ्यांना टाळी जोरात वाजली पाहिजे, फक्त वर हात करू नका. हरे राम हरे राम 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 हरे हरे. बोला हरे राम हरे राम हरे राम हरे हरे. हेच नामचिंतन, याच्या करता मोक्षपद तुझे केले या कारणे. किती गोड आहे. एक सांगू जाता जाता, टाइम झाला पण सांगतो. आता तुम्ही कीर्तन झाल्यानंतर कुठे जाणार? घरी. कीर्तन झाल्यानंतर कोणत्या घरी? घर तुमचं आहे?
दुरोणी आलो मी गा दुःख झाले दारुण. आपलं काहीच नाही इथं, आपलं एकच घर आहे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पण जाऊ द्या, लौकिक घर आपलं. आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही कुठे जाणार? घरी. घरी गेल्यानंतर काय असेल, जेवण खाऊन सगळं झालेलंच असेल, काय अडचण नाही. पण कोणाचा मोबाईल, व्हॉट्सअप, अमकं तमकं पाहून आता ते सगळं झालंय. तंबाखू खायची झाली, आपलं ते सगळं झालं. आता अंथरून टाकलं, तुम्ही देह ठेवणार म्हणजे उद्या सकाळी उठण्याकरता. तुम्ही आडवे झोपले, आता झोपले, आता झोपायचंच. दुसरं काही व्हॉट्सअप वगैरे काहीच नाही राहिलं. आता फक्त काय करायचंय, झोपायचं. म्हणून तुम्ही आडवे झाले झोपण्याकरता, लगेच झोप येते का? हो भाग्यवान. नाही. तुम्ही पडले आणि लगेच झोपले, एवढे भाग्यवान आहोत का आपण? काही काही झोपतात म्हणा, चालतात चालतात ठेच लागली, पडला तसा झोपला. वा वा. ज्ञानवऱ्या सांगतात, वाटे जाता वेगे का लाटताही डोळा लागे. काही भाग्यवान असे असतात. पण आता घरी जाणार, तुम्ही झोपणार, आडवे झोपणार. आता झोपेची वाट पाहत अजून झोप आली नाही, तेवढ्यामध्ये एक काम करा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा, स्वतंत्र खुली असेल तर म्हणून पहा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रयोग करून बघा, तुम्हाला देवाचे स्वप्न पडतील, तुम्हाला संतांचे स्वप्न पडतील आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हेच म्हणणार, हरे राम 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 हरे हरे. प्रयोग करायला काय अडचण आहे का? काही धर लागणार आहे का? काही नाही लागणार. एकदा जा, झोपा आणि मग म्हणून पहा. आपलं झोपल्यावर नाही, झोपण्याच्या अगोदर. भरतजीच्या दिंडीमध्ये सगळेजण सहभागी झाले. भजन करत करत चित्रकूट पर्यंत आले, प्रयाग तीर्थापर्यंत. आपल्या चित्रकूटच्या अलीकडे तीर्थराज प्रयाग प्रसन्न झालं. भरतजीला सांगितलं, भरतजी तुमची भक्ती, भाव, प्रेम पाहून मी प्रसन्न झालो. देव प्रसन्न होतो. आपली भक्ती, आपला भाव, आपली सेवा पाहून तीर्थ प्रसन्न होतं. म्हणून तीर्थामध्ये घाण करायची नाही. देवळात गेलं घाण नाही करायची, उलट तिथली अस्वच्छता आपण स्वच्छ करायची. देवळात गेलं की घाण नाही करायची. मंदिरात गेलं, सप्ताहात गेलं, घाण नाही करायची. आपला अहंकार घेऊन तिथं जायचं नाही. उलट आपली अहंकाराची घाण बाहेरच ठेवायची आणि मग या धर्म मंडपामध्ये यायचं. अशी जर निष्काम सेवा केली, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव, भावे गावे गीत, शुद्ध करुणी या चित्त, मग देव प्राप्त होतो. प्रयाग तीर्थ प्रसन्न झालं भरतजीला सांगितलं, जे मागायचं ते माग. भरतजीनं सांगितलं, काही नको आहे. प्रयाग तीर्थ प्रसन्न होऊन सांगितलं, भरतजी मी तुम्हाला देण्याकरता प्रसन्न आहे, काहीतरी मागा. भरतजीनं जे मागितलंय, गोस्वामी तुळशीदासजी महाराज वर्णन करतायत. भरतजीनं काय मागितलं? जे प्रस्तावनेमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष सांगितले, तेच पुरुषार्थ वेगळ्या अर्थानं गोस्वामी तुळशीदासजी महाराज वर्णन करतायत. भरतजीनं काय मागितलं? एकदा हात वरती करा. भरतजीनं काय मागितलं? गोस्वामी तुळशीदासजी महाराज सांगतात, पण तुमची टाळी वाजल्याशिवाय मी नाही सांगणार. नाही, मी म्हणत असताना टाळी वाजवायची, अगोदर नाही वाजवायची. हात वरती करून मोठ्या प्रेमानं. भरतजीनं काय मागितलं? गोस्वामी वर्णन करतायत. आमचे दोन मृदंगाचार्य, सगळे टाळकरी मंडळी, आपण सगळे. भरतजीनं काय मागितलं ऐका. अर्थन धर्मन काम रुची, अर्थन धर्मन काम रुची, गतीन ठेवणी जन्म जन्म रती राम पद, यह वरदान रामचंद्र की महादेव की
यांना काय भर वाजवते किती गोड मागणे भरतजीचं काय मागितलं अर्थ न धर्म न काम रुची गती न चहु निर्वाण मग काय पाहिजे जन्म जन्म रती राम पद जन्मचे जन्म पर्यंत या प्रभू रामाची सेवा घडावी जन्म जन्म रती राम पद या वरदान या वरदान एकदा काळीचं झालीच पाहिजे आम्हा जन्म घेणे युगायुगी तुकोबराय ज्ञानोबराय सगळे संत या अन्य अन्य सगळ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांचा त्याग करून भक्ती सुखाचं महिमान गातात एकदा भजन करून विठोबार चांगली टाळी वाजवली धन्यवाद टाळी महत्वाची असते प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो टाळी वाजवणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो त्याला काही धोका होत नाही ते मला कशावरून सांगतो तुमच्या माझ्या तळहातावरती शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत सगळ्या अवयवाचे पॉइंट या तळहातावरती आहे तुम्ही योगाचे पुस्तक वाचा सगळ्या शरीरातले मुख्य पॉइंट या तळहातावरती आहे आणि आपण जर टाळी वाजवली ना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत वेदना जाणवतात सगळ्या रक्तवाहिन्या वेगात फिरतात कोणती रक्तवाहिनी ब्लॉक होत नाही आणि मग झटका येत नाही माणूस मरेपर्यंत जगतो धोका होत नाही त्याला आणखी सांगू टाळी जर वाजवली ना काय झालंय तिथे महापूर टाळी जर वाजवली ती जीवनामध्ये अलौकिक लाभ प्राप्त होतो बसा बसा बाबा काय होतं हाताच्या रेषा देखील बदलतात हरी कृपे त्याचा
नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. बसा बाबा बसा बसा बसा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पुढे हरी कृपे त्याचा नाश झाला. जर कदाचित तुम्हाला दारिद्र्य येणार असेल, तुम्ही जर टाळी वाजवली ना तर तुम्हाला दारिद्र्य येणार नाही, तुम्हाला सुख संपन्नता प्राप्त होईल. हाताच्या रेषा देखील बदलतात. तुम्ही टाळी वाजून पहा. टाळी अशी आडवी नाही वाजवायची, उभी टाळी वाजवायची. पाचही बोट 5 बोटाला लागले पाहिजे. वाजवा तर खरं. वा 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 धन्यवाद. आता इथं टाळी वाजवली ना मग तिथं टाळी वाजवायचं काम नाही राहणार. कुठं ही टाळी महत्वाची आहे. टाळा टाळी लोकांना अंगो अंगी मुराला चंद भगवन नामानं टाळी वाजवली. टाळी वाजवावी गुढी उभारा वाटही चालावी पंढरीची. याचा अर्थ असा आहे हेच भक्ती सुख याच्याच करता तुकोबाराय सांगतात आम्हाला मोक्ष पद तुच्छ केलं या काय आहे भक्ती सुखामध्ये तुकोबाराय सांगतात देवा विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. भक्तीचा रस विटत नाही आटत नाही. अरे 10:30 वाजून गेले, पावणे 11 वाजलेत ना, पण हा रस काही संपत नाही. हा रस माझ्यासारखा संपेल, तुमच्या माझ्यासारखे सगळे संपतील, पण रस संपत नाही. कारण हा ब्रह्मानंद आहे. जो आनंद माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा सगळ्या संतांनी मिळवला, आपल्यापर्यंत मिळाला. इथून पुढेही तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. अनेकांना हा आनंद मिळेल. हा अलौकिक आनंद आहे महाराज. विटेशे सुख नोहे भक्ती रस. भक्तीचा रस आटत नाही विटत नाही. बाकी सगळे रस आटतात विटतात. संपलं कीर्तन. आता एक 5-7 वर्षापूर्वी गाणं आलं होतं. भक्तीचा रस कसा आहे ते सांगण्याकरता बोलतो बरं, गैरअर्थ करू नका. एक गाणं आलं होतं. कोणतं गाणं? छोटस होतं. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? होतं की नव्हतं? होतं. तेवढं पुरतं विसरून जाते आता. ते संपलं. मध्यंतरी आलं होतं माझ्या पप्पांनी गणपती आणला. होतं का नव्हतं? किती फिरलं ते महाराष्ट्रभर. गाजलं गाणं ते माझ्या पप्पांनी गणपती आणला. कुठं असलं तिथे गणपती. पण ते संपलं. आता नवीन ट्रेड आलाय. पाण्याला जाते पाणी घेऊन. अरे काय त्याच्यात अभंग आहे, काय काय चव आहे त्याला. हरिपाठात ते दिंडी ते कुठं गेलं. अरे ते काय ज्ञानोबाला तुकोबाराय नाथबाबांचा अभंग आहे का तो? म्हणणाऱ्यांना काही वाटलं पाहिजे की नाही. तिथं ती पोरगी गायली म्हणून काय साऱ्याने बोंबलं तेच म्हणायचंय का? त्यांना काय पुण्य होणार आहे का? ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द म्हणा ना तुम्ही. काही काय. एका ठिकाणी कीर्तन करता गेलो. रात्री झोपलं. सकाळी जन्माचं कीर्तन होतं. एक बाई अभंग म्हणत होती. कोणता अभंग? पहिलं तो गे काऊ कोकता आहे काव 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 काव. काव काव आणलं कुठून? पहिलं तो गे बरं का बाबा. पहिलं तो गे काऊ कोकत आहे काव 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 काव. म्हणलं काव काव कुठून आणलंय? ज्ञानोबारायच्या अभंगामध्ये काव काव लिहिलंय का? काहीतरी ऐकतात आणि काहीतरी म्हणतात. आता पाण्याला जाते पाणी घेऊन येते. मग पाण्याला गेल्यानंतर काय अमृत घेऊन येणार आहे का? हेच येणार आहे का? पण आज लोकांना काय आवडेल काही सांगता येत नाही महाराज. काही आवडायला लागलं. अरे गाणे आवडतात. गाणे म्हणण्याकरता स्टेज आहे का? आईचं गाणं, बापाचं गाणं, कशाचं गाणं. गाणे म्हणण्याचे पैसे आणि गाणं म्हणण्याकरता वेळ तुम्ही दौडू नका. अभंग ऐका. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दानं आपला उद्धार होणार आहे. या गाण्या गुणानं उद्धार होणार नाहीये. विठ्ठला भक्तीचं सुख कधी आटत नाही, कधी विटत नाही महाराज. विषयातून मिळणारं सुख संपत असतं. एक उदाहरण देतो आणि थांबतो. आता चुकलो मी, मला लांब जायचंय. काय झालं? विषयामध्ये सुख नाही हे सांगतोय. ब्रह्मानंदामध्ये सुख आहे. एक कुत्रं रस्त्याने चाललं. कुत्रं रस्त्याने चाललं आणि त्याला एक हाड सापडलं. कोणाला? हा बोला ना. कुत्र्याला हाड सापडलं. आणि कुत्र्याने हाड पाहिलं. त्याला एवढा आनंद झाला.
भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. कारण त्या कुत्र्याला हाड जास्त आवडतं. असे कुत्रे असतात महाराज, असं हाड आवडतं त्यांना. राम राम राम. कुत्र्याला हाड जास्त आवडतं. गळे शपथ खोटं नाही सांगणार. कुत्र्याला हाड जास्त आवडतं. बरेच कुत्रे असतात त्यांना काय आवडतं? हाड आवडतं. असे बरेच कुत्रे असतात, नाही कळलं अजून? कुत्र्यांना हाड जास्त आवडतं. त्यांना एकादशी कळत नाही, त्यांना शिवरात्र कळत नाही, त्याला चतुर्थी कळत नाही. असे बरेच कुत्रे असतात. काही कुत्र्या बी असतात म्हणा, नाही असं म्हणा. मी ते कीर्तनातले कुत्र्याचं सांगतो. असं हाड आवडतं महाराज. राम राम राम. त्या कुत्र्याने ते हाड घेतलं, गैरअर्थ करू नका. त्या कुत्र्याने ते हाड घेतलं. अरे कुत्र्याचं खाणं माणसाने खायचं असतं का? त्याच्याकरता कीर्तन भजन ते ऐकल्यानंतर तरी सुटलं पाहिजे ना. त्या कुत्र्याला कळलं पाहिजे माणसाचा आहार नाहीये. पण त्या कुत्र्याला त्या नाही या कळलं पाहिजे माणसाचा आहार नाही, तो कुत्र्याचा आहार आहे. कुत्रं खात असतं ते लटकलेलं. आपण नाही खायचं ते. आपलं नसतं ते. संडे होया मंडे आपलं नाही ते. नाही कळलं? कुत्र्याने हाड घेतलं आणि त्याने विचार केला लोकांकडे आपल्याला आनंद घेता येणार नाही. मग आपण एकांतामध्ये कौतुका म्हणे अम्मा एकांताचा वास. एकांतात गेलं येड्या बाबळीमध्ये. ते कुठे भेटत नाही, येड्या बाबळीतच भेटते. तिथे गेला आणि सगळू लागला काय हाड. त्याने विचार केला यातून रक्त मिळवणार. रक्त नव्हतंच त्याच्यात. आडतच नाही तर पोहरेत कुठं नेणार. इंग्रजाच्या पूर्व काळापासून ते हाड पडलेलं होतं. याला अचानक सापडलं. चावायला लागला त्या हाडाला. रक्त नव्हतं त्याच्यामध्ये, पण त्या हाडाची एक कुणी निघाली आणि याच्या हिरडीमध्ये शिरली. कोणाच्या? पण त्या कुत्र्याच्या हिरडीमध्ये ती कुणी शिरली हाडाची. रक्त निघालं. रक्त त्या हाडावरती पडलं आणि मग यानं डोळे भरून ते रक्त पाहिलं आणि मग विचार करतो यासाठी केला होता अट्टहास. रक्त पाहिलं, आनंद झाला त्याला. मला सांगा रक्त कोणाचं आहे? याचंच आहे. पण याला वाटलं हाडापासून मिळालं. तसं विषयामध्ये सुख नाही. विषयामध्ये सुख झाल्यासारखं वाटतं, पण ते सुख नसतं, दुःखच असतं. विठ्ठला विठ्ठला. भक्ती सुखामध्ये जो आनंद आहे तो आनंद कशामध्ये नाहीये. फक्त मिळवता आला पाहिजे. एकच उदाहरण अजून देऊ, संपलं आता. नाथ बाबा सांगतात जो मुले मदिरा पिऊन ठाय तेने मध्ये नाचे गाय देहवंता देह विसरून जाय वस्त्र आहे नाही स्मरेणा. दारू पिणारा मनुष्य काय काय विसरतो? बोला ना. ते म्हणाल बाबा आम्हाला काय माहिती, आम्ही काय घेतो का? दारू पिणारा सगळं विसरतो. आई वडील, आपला कुलाचार, आपलं शरीर सगळं विसरतो. कुठंतरी गटारामध्ये पडलेला असतो. दारू पिणारा सगळं विसरतो. नाथ बाबा सांगतात अरे सामान्य दारू आणि सामान्य पिणारा जर विसरतो सगळं, तर चला त्याच्याकडे. कोणाकडे? हा तव ब्रह्मरस प्याला परमानंदे तृप्त झाला मग देह झाला की मेला आठवू ठेला तेने पदे तेने मध्ये. दारूला मनुष्य सगळं काय विसरतो. मग याला ब्रह्मानंद प्राप्त झाला. मग तो केवी राहे रुगला. तो काय करील? कब हासे कब रोए नाचत करी गुणगान नारायण तनु सुधी नहीं लगो प्रेम का बाण. प्रेमाचा बाण, भगवत प्रेमाचा बाण त्याला लागला. तो काय करतो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल ओ माझा विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. ओ पालनहारे निर्गुण बोलणारे तुम बिन अंधरा कोण नाही. ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल
केला की पुढता पुढतीयास सेवा विहे पुन्हा 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 आनंद घ्यावासा वाटत असतो. तुकाराम महाराज सांगतात तो भगवान परमात्मा आमच्या करता निर्गुण निराकार स्थिती सोडून आलेला आहे. महाराज सांगतात देवा हाती रूप धरविला आकार आता मी काय करणार निर्दू निराकार होऊ त्यासी निराकार त्याला होऊ देणार नाही. तुको वराय असं भगवंताचं भजन केलं. पावणे 11 वाजून गेले. तुमच्या अंतःकरणाची काय अवस्था आहे ती अवस्था शेवटच्या चरणामध्ये तुका मने चित्त निवांत राहिले तुका मने चित्त निवांत राहिले तुका मने तुका मने चित्त निवांत राहिले तुका मने चित्त निवांत राहिले तुका मने चित्त निवांत राहिले तुका तुका मने चित्त निवांत राहिले याची पामुले विठ्ठला याची पामुले विठ्ठलानी विठ्ठलाचे नवे तुका म्हणे चित्त निवांत
राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले द्यायती पावले विटेवरी द्यायती पावले विटेवरी 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 विटेसे सुख नोहे भक्तिरस विटेसे सुख नोहे भक्तिरस किती गोड आहे कुल कुल जाय बाज बंद बरोबर आहे. मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा हा आनंद मिळाला मला रामकृष्ण हरी या सगळ्यांच्या करता एक कटाळी वाजवा. खरं तर कीर्तन 10:30 संपलं असतं पण यांच्यामुळे लांबलं बरं का माझ्यामुळे नाही लांबलं. तुका म्हणे चित्त निवांत राहिले किती चित्त निवांत राहतं देवाचं भजन केल्यानंतर सांगतो. ऐका संपलं कीर्तन कीर्तन संपलं भगवत चित्त हे आवाज कमी करणार. बरं झालं पहिलं होतं ते 10 वाजता बंद केलं जायचंय आता 11 वाजले तरी आपल्याला कोणी काही म्हणत नाही. वा टाळी वाजवा एकदा. या सगळ्यांचे उपकार आहेत महाराज. ही मंडळी सगळं तिथल्या तिथं असं नियोजन करून ठेवतात. आता 12 वाजले तरी कोणी काही म्हणणार नाही आपल्याला. भगवत चिंतन देवाचं भजन परमात्म चिंतन अंतःकरणाला स्थिरता देतं. चित्त निवांत राहतं. किती निवांत सांगतो ऐका लक्षपूर्वक ऐका. संपलं कीर्तन. देवाचं भजन देवाचं चिंतन अंतःकरणाला स्थिर करतं. अंतःकरणाला आपल्या मनाला आपल्या चित्ताला निवांत करतं. किती निवांत करतं ऐका. देवाचं भजन आपल्याला निवांतता त्यात येते. चित्त निवांत होतं. किती निवांत होतं सांगतो ऐका. एवढं निवांत होतं. एवढं निवांत होतं. एवढं निवांत. एवढे माणसं इथं बसलेत अध्यक्ष साहेब असं वाटतं का? एवढा निवांतपणा तुमचा विधानसभेमध्ये तुमच्या लोकसभेमध्ये तुमच्या त्या नगरपालिकेमध्ये कोणत्या घरामध्ये आणि कोणत्या द्वारामध्ये आणि कोणत्या सभेमध्ये एवढा निवांतपणा कुठं नाही महाराज. पंतप्रधानाचं सुद्धा विधानसभेत लोकसभेमध्ये ऐकलं जात नाही पण कीर्तनकार 2 तास या ठिकाणी उभा राहिला कोणी काही बोलू शकत नाही. हे वारकरी संप्रदायाचं महात्म्य आहे महाराज. पंतप्रधान बोलायला लागल्यानंतर कुणीतरी बोलत असतं समोरून कमेंट करत असतं काहीतरी त्याला विरोध केला जातो. पण माझं कीर्तन भजन असं आहे. एकदा कीर्तनकारानं रामकृष्ण हरी म्हटलं की बाकीच्यांनी कोणी काही बोलायचं नाही म्हणून कीर्तनकारानं काही सांगायचं नाही. त्याने देखील नियम पाळायचे. सगळ्यांनी नियम पाळायचे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले. तुमचं माझं चित्त निवांत राहावं. भगवंताचं भजन करावं. ते भजन कसं विठ्ठल